राम राम सोयरी हो. सोयरी हो, मी बोललं की बघा लोकांची दुखाले घाण. लोक मला म्हणाले तू भारताला तर काही गरज नाही, तू आता पाकिस्तानमध्ये जाऊन राह म्हणाले. आता या लोकांना काय सांगावं आणि काय नाही. आता ज्याचं जळते त्यालाच कळते सोयरी हो. आता मी शेतकरी हो, मी काही एसी मध्ये बसून ज्ञान सांगणारा शेतकरी नव्ह. मी ओरिजिनल शेतकरी हो. शेतीमध्ये काम करतो, रात्रंदिवस काबाड कष्ट करतो. आणि माझ्या शेतीच्या मालाला जर भाव भेटत नसेल तर मला बोलायचा तरी अधिकार आहे की नाही म्हणालो. आमच्या मालाला भाव भेटायचा अधिकार तर हे आम्हा शेतकऱ्याला नाही, पण आमच्या शेतीला भाव भेटत नसेल तर बोंबलायचा तरी अधिकार आहे की नाही. मग मी बोंबल्याच्या नंतर काही लोकांचं पोट दुखाले की तू सरकारच्या विरोधामध्ये का बोलालास. मी सरकारच्या विरोधात बोलणार आलो, मी कोण्या पक्षाला बोलणार आलो. जे सत्तेमध्ये लोक हात त्याला बोलणं आपलं काम होय. आता घरच्या कारभारी जर घर सुरळीत चलत नसेल तर घरच्याच कारभाराला आपण बोलणार की. तसं आम्ही शेतकरी कोणाला बोलणार, तर सत्तेमध्ये आहे त्यालाच बोलणार. म्हणून तुम्हाला सांगालो, तुमचं पोट दुखायची काही गरज नाही. तुम्ही जरी बाप बदलले असल्या, सख्या बापाला बाप जरी म्हणत नसल्या तरी आम्ही बाप बदलणारे नव्ह. आम्ही शेतकरी व्हा, रात्रंदिवस काबाड कष्ट करता. त्याच्यामधून जे काही आम्ही काढले उत्पन्न, त्याच्या मालाला जर भाव भेटत नसता आम्हाला बोंबलावंच लागणार आहे. आता तुम्हाला सांगतो, आता कमीत कमी उन्हाचं टेम्परेचर 45 सेल्सिअस आहे. एवढ्या उन्हामध्ये आम्ही काबाड कष्ट करायला, आमच्या डोसक्याचा घाम खाली बुडापर्यंत आला आहे. एवढा घाम येऊन एवढं कष्ट करून जर आम्हाला याचा मोबदला भेटत नसेल तर आम्ही बोंबलणार तर काय करावं. आता तुम्ही बघा, शेतीचे भाव कोणतेही राहू द्या, सोयाबीन असू द्या, हरभरा असू द्या, हळद असू द्या, ऊस असू द्या, अन्यथा कोणतेही दुसरे पीक असू द्या, याला भाव आहे काय. आता तुम्ही मला सांगा, याच्यापासून जे प्रोडक्ट बनतात त्याचे भाव कुठल्या कुठं आहेत. त्याच्यामध्ये क्रीम असेल, साखर असेल, तेल असेल, याच्यानंतर कोणते काही प्रोडक्ट्स असतील जे की याच्यापासून निर्यात करून बनणारे, त्याचे भाव कुठल्या कुठं, त्याचे भाव गगनाला भिडले आणि आमच्या शेतीचे भाव तिथल्या तिथंच आहेत. मग आपण मागणार तरी या सरकारला काय, आपण मोदी सरकारला मागायला तरी काय. आम्हाला शेतकऱ्याला काहीच नका, आम्ही तुमच्याच पाठीमागे राहता हे आम्हाला मान्य सुद्धा आहे. पण तुम्ही शेतकऱ्याची गार करू नका, एवढंच आमचं सांगणं आहे. आज शेतकऱ्याच्या कोण्याच मालाला भाव नाही आणि इकून तुकून मयासारखे जर लोक बोलायला सुरू केले की तुम्ही त्याच्या डायरेक्ट आयडिया सस्पेंड करून टाकून द्यायला, मग बोलावं तरी कसं. याला कसं सांगा, इथं कसं झालं, हुकुमशाही चालली बघा. ही हुकुमशाहीचा धंदा चालू आहे. त्याच्यामुळे मला म्हणायचं आहे तुम्हाला की बाबा असं काही कामं करू नका. शेतकऱ्याला भाव द्या, शेतकऱ्याच्या मागे सहकार्य करा. आणि जे बाप सोडून दुसऱ्याला बाप म्हणणाऱ्या कार्यकर्त्याला मला सांगायला, असं बाप सोडू नका, आपल्याच बापाला बाप म्हणा. योग्य वाटेल तसं कमेंट करा. भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.